नमस्कार. आज आपण एक अत्यंत रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. मी यासाठी खूप उत्सुक आहे. आज आपल्याकडे अभ्यासासाठी जी सामग्री आहे ना, तीच वरवर पाहता एका साध्या कथेसारखी वाटते. पण ती आपल्याला एका अशा वास्तवाची जाणीव करून देते, ज्याकडे आपण अनेकदा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. अगदी बरोबर, आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आपल्या आजच्या या सखोल चर्चेचा विषय आहे, पैसे नव्हे तर प्रार्थना मदत करते. खूपच सूचक शीर्षक आहे हे. होय, आपल्याकडे एका अत्यंत मार्मिक कथेचे तपशील आहेत आणि त्यासोबतच एका ऑपरेशन थिएटरमधील एक अत्यंत बोलके छायाचित्र देखील उपलब्ध आहे. ते छायाचित्र खरोखरच अस्वस्थ करणारं आहे. खरंय. तर आजची आपली मिशन अगदी स्पष्ट आहे. भौतिक संपत्ती आणि मानवी सद्भावना, ज्याला आपण आशीर्वाद किंवा दुआ म्हणतो, या दोन गोष्टींमधील खऱ्या ताकदीचा आणि त्यांच्या मर्यादांचा शोध घेणे. म्हणजे पैशाची ताकद कुठपर्यंत चालते आणि दुआ कुठे काम करते हे पाहणे. बरोबर. आपण सगळेच पैशांच्या मागे धावत असतो, पण खऱ्या संकटाच्या वेळी आपला बँक बॅलन्स आणि आपली माणुसकी यापैकी नेमकं काय पारडे जड ठरतं? ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. नक्कीच. या कथेच्या केंद्रस्थानी राहुल नावाचा एक तरुण आहे, ज्याचा प्रवास आपल्याला अनेक प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करतो. या कथेच्या माध्यमातून आपण केवळ एका विशिष्ट घटनेचे नाही, तर एका संपूर्ण मानसिकतेचे विश्लेषण करणार आहोत. मानसिकतेचे. हो, ही मानसिकता आजच्या काळात अत्यंत वेगाने फोफावत आहे. जेव्हा आपण या कथेतील विविध प्रसंगांचे आणि विशेषतः त्या शस्त्रक्रियेच्या छायाचित्राचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वाचन करू ना, तेव्हा भौतिकवादाने आपल्या सभोवताली निर्माण केलेला सुरक्षिततेचा भ्रम कसा गळून पडतो हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे तो खोटा आत्मविश्वास उघडा पडतो. त्याने निर्माण केलेला अहंकार जेव्हा निसर्गाच्या किंवा नियतीच्या नियमांसमोर उभा राहतो, तेव्हा तिथे केवळ आणि केवळ मानवी मर्यादा शिल्लक राहतात. आणि याच मर्यादेची आणि अहंकाराची सुरुवात कथेच्या अगदी पहिल्या प्रसंगातून होते. आपण राहुल या पात्राची ओळख करून घेऊ. राहुल हा केवळ एक श्रीमंत घरातील तरुण नाहीये, तर तो एका अशा मानसिकतेचा प्रतिनिधी आहे जिथे संपत्ती हाच माणसाच्या अस्तित्वाचा एकमेव आधार मानला जातो. बरोबर. कथेतील तपशीर पाहता राहुलने नुकतीच एक नवीन फुली ऑटोमॅटिक कार विकत घेतलीय, पूर्णपणे स्वयंचलित. म्हणजे पैशाचा पुरेपूर वापर. हो, तो आपल्या एका मित्राला त्या कारमध्ये बोलवतो आणि स्वतःच्या श्रीमंतीचे मोठ्या अभिमानाने प्रदर्शन करू लागतो. तो नुसता गाडीवर थांबत नाही, तो मॉलधून घेतलेला स्वतःचा नवीन शर्ट दाखवतो, ज्याची किंमत तब्बल 7,000 रुपये आहे. बापरे. आणि त्यानंतर जो स्वतःचा गॉगल दाखवतो, जो त्याने 5,000 रुपयांना विकत घेतला आहे. इथे राहुलची एक ठाम समजूत समोर येते. तो मित्राला अगदी आत्मविश्वासाने सांगतो की या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी पैसा विकत घेऊ शकत नाही. हाच तो अहंकार आहे. होय, या एका वाक्यात त्याचा संपूर्ण जीवनविषयक दृष्टिकोन सामावलेला आहे असं मला वाटतं. यात सर्वात आकर्षक भाग असा आहे की ही केवळ पैशांची किंवा महागड्या वस्तूंची गोष्ट नाहीये. मग काय आहे हे मानवी मनाला पडलेल्या अजिंक्य असल्याच्या खोट्या स्वप्नाचे, म्हणजे ज्याला आपण इल्युजन ऑफ इन्व्हिन्सिबिलिटी म्हणतो, त्याचे उत्तम उदाहरण आहे. इल्युजन ऑफ इन्व्हिन्सिबिलिटी, अगदी योग्य शब्द आहे हा. राहुलसाठी तो 7,000 रुपयांचा शर्ट किंवा 5,000 रुपयांचा गॉगल केवळ कपडे किंवा वस्तू नाहीत, ती त्याच्या अस्तित्वाची आणि श्रेष्ठत्वाची प्रतीके आहेत. म्हणजे तो त्या वस्तूंतून स्वतःची किंमत ठरवतोय. बरोबर. जेव्हा माणसाची भौतिक संपत्ती वाढते ना, तेव्हा तो स्वतःभोवती एका अदृश्य भिंतीची निर्मिती करतो. त्याला वाटू लागते की त्याचा पैसा त्याला जगातील सर्व धोके, आजार आणि संकटांपासून वाचवू शकतो. संपत्ती माणसाला एक प्रकारचा खोटा आत्मविश्वास देते. हा तो टप्पा आहे जिथे माणूस जमिनीवरची वास्तविकता विसरतो आणि आजूबाजूच्या जगाकडे एका वेगळ्याच तुच्छतेच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो. म्हणजे बाहेरच्या जगाशी काही देणं घेणं उरत नाही. देतेच. गाडीचे दरवाजे बंद झाले की बाहेरील जगाशी आपला काहीही संबंध नाही, अशी एक सुप्त भावना यातून जन्म घेते. इथे मला एक शंका येते. हा जो अहंकार आहे तो केवळ पैशातून येतो की अशा प्रकारच्या फुल्ली ऑटोमॅटिक जीवनशैलीमुळे आपण माणसांपासून दुरावत चाललो आहोत, याचा तो परिणाम आहे? हा खूप छान प्रश्न विचारलात. कारण याच गाडीत बसले असताना बाहेरील जगाशी त्यांचा जो संपर्क येतो तो अत्यंत कठू आहे. इथे आपण दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन पाहतो. प्रसंग असा आहे की राहुल आणि त्याचा मित्र कारमध्ये बसलेले असताना एक गरीब माणूस तिथे खेळणी विकायला येतो. ट्रॅफिक सिग्नलवर नेहमी दिसणारं दृश्य. हो, तो अतिशय नम्रपणे त्यांना खेळणी घेण्याची विनंती करतो. पण राहुलची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आणि उद्धट असते.
तो त्या माणसाला थेट म्हणतो, माझी गाडी घाण करू नकोस, तुझा हात बाजूला काढ आणि चालता हो इथून. किती भयानक. त्या माणसाचा केवळ स्पर्शही राहुलला आपल्या आलिशान जगावरील अतिक्रमण वाटतो. पण याच वेळी राहुलचा मित्र एका वेगळ्याच पातळीवर विचार करतो. तो खिडकीतून त्या माणसाची विचारपूस करतो आणि केवळ 100 रुपये देऊन त्याच्याकडून एक खेळणी विकत घेतो. क्या बात है. तो गरीब विक्रेता भारावून जातो आणि मित्राला म्हणतो, माझा आणि माझ्या मुलाचा आशीर्वाद तुम्हाला लाभेन. तो स्पष्ट करतो की तो कष्टाची कमाई करतोय, भीक मागत नाहीये. या छोट्याशा प्रसंगातून समाजातील दोन अत्यंत भिन्न जीवनप्रणाली समोर येतात. आपण जर याचा संबंध व्यापक चित्राशी जोडला तर आपल्याला लक्षात येईल की आपण मानवी संवादाकडे कशा प्रकारे पाहतो हे इथे स्पष्ट होते. म्हणजे 2 वेगळे दृष्टिकोन. हो, राहुल हा ट्रान्झॅक्शनल किंवा केवळ व्यवहारी दृष्टिकोनाचा प्रतिनिधी आहे. त्याच्या मते ज्या व्यवहारात आपल्याला स्वतःचा काही फायदा दिसत नाही तिथे ऊर्जा किंवा पैसा खर्च करणे व्यर्थ आहे. त्याच्या 5,000 रुपयांच्या गॉगलच्या तुलनेत ती 100 रुपयांची खेळणी आर्थिकदृष्ट्या शून्य असली तरी तो ते पैसे खर्च करत नाही, कारण तो गरीब माणूस त्याच्या आर्थिक पातळीवरील नाहीये. बरोबर, तो माणूस त्याच्या हिशोबात बसत नाही. अगदी. दुसरीकडे त्याचा मित्र रिलेशनल किंवा भावनिक जोडणीला महत्त्व देणाऱ्या गटात मोडतो. मित्राला त्या खेळण्याची अजिबात गरज नसेल, पण त्याला त्या माणसाच्या संघर्षाची, त्याच्या स्वाभिमानाची जाणीव होते. त्यांनी ती वस्तू नाही तर माणसाचा सन्मान विकत घेतला. अगदी बरोबर. तो 100 रुपये देऊन केवळ वस्तू विकत घेत नाही, तर तो एका माणसाचा सन्मान विकत घेतोय. आणि त्या बदल्यात त्याला जो आशीर्वाद मिळतो तो कोणत्याही आर्थिक चलनात मोजता न येणारा असा एक अमूल्य परतावा आहे. पण या भावनिक परताव्याची किंमत राहुलसारख्या व्यवहारी माणसाला कशी समजणार? नाहीच समजणार. कारण या प्रसंगानंतर लगेचच कथेमध्ये आणखी एक घटना घडते जी ह्या 2 दृष्टिकोनांमधील दरी अधिक रुंद करते. काय होतं पुढे? थोडाच वेळात त्यांच्या गाडीजवळ एक वृद्ध माणूस येतो जो मोबाईलचे स्क्रीन कव्हर विकत असतो. राहुल पुन्हा एकदा त्याच निर्दयीपणे त्या वृद्धाला हाकलून देतो. पण मित्र पुन्हा पुढे येतो आणि 100 रुपयांना 4 स्क्रीन कव्हर विकत घेतो. मित्राचा स्वभाव खरोखरच कौतुकास्पद आहे. होय, तो वृद्ध माणूस अत्यंत कृतज्ञतेने मित्राला आशीर्वाद देतो की देव तुम्हाला सुरक्षित ठेवो, हे माझे एका वृद्ध माणसाचे आशीर्वाद आहेत. तोस पण कधीतरी आशीर्वादही कमवून बघ. खूपच सखोल वाक्य आहे हे. पण यावर राहुलची प्रतिक्रिया खूपच उद्वेगजनक असते. तो हसतो आणि गर्वाने म्हणतो, आशीर्वाद काय असतात? आशीर्वादाने काहीही मदत होत नाही. गाडी, घर सगळं पैशानेच येतं. कधीतरी आशीर्वादही कमवून बघ हे मित्राचे वाक्य वरवर साधे वाटत असले तरी त्यात एक सखोल जीवनमूल्य दडलेले आहे. बरोबर. कमवणे हा शब्द आपण सहसा पैशांशी जोडतो, पण इथे मित्र एका अशा संपत्तीबद्दल बोलतोय जी बँकेत ठेवता येत नाही किंवा जिचा इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. राहुलचे उत्तर त्याच्या भौतिकवादी जगाचे अचूक वर्णन करते. त्याच्या जगात ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात, ज्यांना स्पर्श करता येतो आणि ज्यांची बाजारात किंमत ठरलेली असते, केवळ त्याच गोष्टी सत्य आहेत. आणि आशीर्वाद ही काही बाजारात मिळणारी वस्तू नाही. अगदी. देव तुम्हाला सुरक्षित ठेवो हा त्या वृद्धाचा आशीर्वाद राहुलसाठी हवेत विरून जाणारा निरर्थक शब्द आहे. कारण त्याला वाटतं की त्याची पूर्णपणे स्वयंचलित गाडी आणि त्याचे बँक खाते हेच त्याचे खरे संरक्षक आहेत. पण निसर्गाचे नियम काही वेगळेच असतात नाही का? होय. इथेच माणसाच्या मर्यादा स्पष्ट करणारा निसर्गाचा नियम लागू होतो. जेव्हा आपण स्वतःला सर्वात सुरक्षित मानत असतो तेव्हाच अनेकदा आपण सर्वात असुरक्षित असतो. आणि या असुरक्षिततेचा प्रत्यय लगेचच पुढच्या प्रसंगात येतो. कथेला इथे अत्यंत अनपेक्षित आणि भयानक वळण लागते. काय होतं? राहुल गाडी चालवत असतो आणि अचानक त्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. मित्र त्याला सावध करतो की गाडी चालवताना मेसेज वाचू नकोस, रस्त्यावर लक्ष दे. पण पैशाने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आलेला तो खोटा आत्मविश्वास इथेही राहुलला मित्राचे ऐकण्यापासून रोखतो. तंत्रज्ञानाचा अतिरेक. हो. तो मेसेज वाचण्यात मग्न होतो आणि एका क्षणात सर्व काही संपते. समोरून येणारा एक मोठा ट्रक त्यांच्या गाडीला अत्यंत वेगाने धडकतो. बापरे. चुराडा होतो. त्या गाडीचे अत्याधुनिक सुरक्षा कवच पूर्णपणे कुचकामी ठरते. म्हणजे पैशाने विकत घेतलेली सुरक्षा फेल गेली. अगदी. पण यानंतरचा जो घटनाक्रम आहे तो खरोखरच अवाक करणारा आहे. या भीषण अपघातात राहुल गंभीरपणे जखमी होतो. तो मृत्यूशी झुंज देऊ लागतो. पण त्याच गाडीत त्याच्याच शेजारी बसलेल्या त्याच्या मित्राला एक साधा ओरखडाही येत नाही. तो पूर्णपणे सुरक्षित राहतो. या घटनेतून एक अतिशय गुंतागुंतीचा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की भौतिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपण याला अपघाताचे डायनॅमिक्स
किंवा केवळ एक योगायोग म्हणू शकतो. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हो, गाडी ज्या कोणातून धडकली त्यामुळे एकाला दुखापत झाली आणि दुसरा वाचला असा तर्क आपण देऊ शकतो. पण जर आपण या कथेच्या भावनिक आणि तात्विक प्रवासाचा विचार केला तर इथे एक वेगळंच परिमाण समोर येते. ते आशीर्वादाचं परिमाण. बरोबर. काही वेळापूर्वीच त्या वृद्ध माणसाने मित्राला दिलेला देव तुम्हाला सुरक्षित ठेवो हा आशीर्वाद इथे अत्यंत प्रकर्षाने आठवतो. खरंच. जेव्हा मानवी नियंत्रण संपते, जेव्हा पैशाने विकत घेतलेली यंत्रणा काही सेकंदात कोलमडून पडते, तेव्हा अशी एखादी अदृश्य शक्ती खरोखरच मानवी जीवनाचे रक्षण करते का? संकटाच्या वेळी जेव्हा विज्ञानाचे नियम अपुरे पडतात तेव्हा मानवी सद्भावना आणि एखाद्या अनोळखी व्यक्तीने दिलेली निखळ दुवा कशी ढाल बनू शकते यावर हा प्रसंग आपल्याला गंभीरपणे विचार करायला भाग पाडतो. हे ऐकताना अंगावर शहारे येतात, कारण विज्ञान आणि श्रद्धा यांच्यातील ही सीमारेषा आपण नेहमीच अनुभवत असतो आणि याच सीमारेषेचे सर्वात अचूक चित्रण आपल्याकडील त्या छायाचित्रात, त्या व्हिज्युअलमध्ये पाहायला मिळते. ते ऑपरेशन थिएटरचं चित्र. होय, तेच. आपण जर त्या शस्त्रक्रिया कक्षाच्या चित्राचे निरीक्षण केले तर तिथे अत्यंत गंभीर आणि तणावपूर्ण वातावरण जाणवते. वरून पडणारा तो शस्त्रक्रियेचा प्रखर पांढरा प्रकाश, निळ्या रंगाचे कपडे आणि मास्क घातलेले ते डॉक्टर आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली ती गुंतागुंतीची वैद्यकीय उपकरणे, हे सर्व एका अशा जगाचं प्रतिनिधित्व करतात जिथे फक्त विज्ञान चालते. आणि राहुल तिथे मृत्यूशी झुंज देतोय. हो, राहुल याच खोलीत मृत्यूच्या दारात उभा आहे आणि या खोलीच्या बाहेर त्याचे पालक उभे आहेत, जे अजूनही त्यांच्या पैशांच्या जगात वावरत आहेत. मुलाची अवस्था इतकी नाजूक असतानाही त्यांच्यातील संपत्तीचा तो अहंकार गेलेला नाही. पैशांचा गर्व एवढ्या लवकर जात नाही. त्याचे वडील अत्यंत हताशपणे पण त्याच गर्वाने डॉक्टरांना म्हणतात, पैशाची काळजी करू नका डॉक्टर, आम्ही पाण्यासारखा पैसा ओतू, पण आमच्या मुलाला वाचवा. ते छायाचित्र आणि पालकांचे ते शब्द यांच्यातील विरोधाभास अत्यंत मार्मिक आहे. तो प्रखर प्रकाश आणि ती निर्जीव उपकरणे हे दर्शवतात की जीवन आणि मृत्यूच्या मंचावर माणसाची खरी स्थिती काय असते. तिथे पैसा चालत नाही. अगदी बरोबर. तिथे माणसाची श्रीमंती, त्याची जात, त्याचा सामाजिक दर्जा यापैकी कशालाही अर्थ नसतो. पालकांचं ते शब्द आम्ही पाण्यासारखा पैसा ओतू हे त्यांच्या हताश आणि असहाय्य मानसिकतेचं दर्शन घडवतात. त्यांना अजूनही वाटतं की पैसा हेच उत्तर आहे. हो, आयुष्यभर त्यांनी प्रत्येक अडचण पैशाने सोडवली आहे. प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे आता जेव्हा त्यांचा मुलगा मृत्यूच्या दारात आहे तेव्हाही त्यांची तीच ट्रान्झॅक्शनल मानसिकता काम करत आहे. मृत्यूसोबत व्यवहार करायचा पाहतायत ते. अगदी तेच. त्यांना वाटतंय की पैशांच्या राशी ओतून ते मृत्यूसोबतही व्यवहार करू शकतील, मृत्यूला लाच देऊ शकतील. तो शस्त्रक्रिया कक्ष ही एक अशी जागा आहे जी माणसाला त्याच्या खऱ्या मर्यादांची जाणीव करून देते. तिथे बँक बॅलन्स नाही तर केवळ कौशल्य आणि निसर्गाची साथ चालते. आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. या संपूर्ण कथेचा आणि त्या पालकांच्या अहंकाराचा चक्काचूर करणारे डॉक्टरांचे ते उत्तर खरोखरच विचार करायला लावणारे आहे. काय म्हणतात डॉक्टर? डॉक्टर अत्यंत शांतपणे आणि ठामपणे त्या पालकांना म्हणतात, इथे पैसा काहीही काम करणार नाही. पैशांचा आता काहीही उपयोग नाही. आता फक्त प्रार्थना चमत्कार करू शकते. कृपया तुमच्या दुवा द्या. तुमच्या आशीर्वादांची आता गरज आहे. डॉक्टरांनी अत्यंत स्पष्ट शब्दात वास्तवाची जाणीव करून दिली. होय. हे शब्द ऐकल्यावर बाहेर सुरक्षित उभा असलेल्या त्या मित्राच्या डोळ्यांसमोर लगेचच तो खेळणी विकणारा आणि स्क्रीन कव्हर विकणारा वृद्ध माणूस उभा राहतो. त्याला जाणवते की त्याने गुंतवलेले ते 100 रुपये आणि त्या बदल्यात मिळालेले ते निखळ आशीर्वाद हीच त्याची खरी संपत्ती होती, जिने त्याला आज वाचवले. आणि राहुलकडे पैशांची रास असूनही तो आज या मृत्यूशय्येवर आहे. त्यानंतर तो मित्र आणि राहुलचे पालक एकत्र मिळून देवाकडे प्रार्थना करतात. आणि काही वेळाने तेच डॉक्टर बाहेर येऊन सांगतात, देवाने तुमची प्रार्थना ऐकली, तुमची दुआ कबूल झाली आहे, तुमचा मुलगा आता धोक्याबाहेर आहे. हा प्रसंग म्हणजे भौतिकवादावरील मानवी मूल्य आणि निखळ श्रद्धेचा विजय आहे. जेव्हा डॉक्टर म्हणतात की पैसा काम करणार नाही, तेव्हा ते विज्ञानाच्या मर्यादा कबूल करत असतात. बरोबर. अत्याधुनिक वैद्यकीय विज्ञानही शेवटी मानवी शरीराच्या आणि निसर्गाच्या अज्ञात नियमांना बांधील असते. जिथे विज्ञानाचे सर्व प्रयत्न थांबतात तिथे आशेची, प्रार्थनेची आणि मानवी सद्भावनेची गरज भासते. या कथेचा निष्कर्ष हा केवळ चमत्कार नाहीये, तर ती एक अत्यंत कटू पण सत्य जाणीव आहे. आपण सर्वजण भौतिक गोष्टी साठवण्यात इतके व्यस्त असतो की खऱ्या अर्थाने जे माणूसपण आहे, जे अशा अकल्पित संकटाच्या वेळी मदतीला येते, ते साठवायला आपण पूर्णपणे विसरून जातो.
प्रत्येकाला बँकेत मोठी रक्कम हवी असते, पण संकटात साथ देणारी लोकांची सदिच्छा कमवण्यासाठी मात्र कोणी कष्ट घेत नाही. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण रोजच्या जीवनात भौतिक गोष्टींच्या मागे एकसारखे धावत असतो. मोठी घरं, ब्रँडेड कपडे, अत्याधुनिक गाड्या, या गोष्टी आपल्याला एक खोटा सुरक्षिततेचा आणि प्रतिष्ठेचा आभास देतात. पण जेव्हा आयुष्यात खरोखरच एखादे मोठं संकट येते, जेव्हा आपण रुग्णालयाच्या त्या प्रखर प्रकाशाखाली किंवा एखाद्या भयानक अपघाताच्या सामोरं जातो, तेव्हा आपला तो बँक बॅलन्स आणि क्रेडिट कार्ड तिथे आपल्याला वाचवायला येत नाही. तिथे फक्त माणसाची माणुसकी कामी येते. बरोबर. तिथे कामी येते ती आपण कमावलेली माणुसकी, आपण इतरांना केलेली छोटीशी मदत आणि त्या बदल्यात लोकांनी अत्यंत मनापासून दिलेला सदिच्छा. राहुलच्या मित्राने जे पैसे खर्च केले तो केवळ एक व्यवहार नव्हता, तर ती एका अदृश्य संकटाच्या काळासाठी केलेली सर्वात मोठी आणि मौल्यवान गुंतवणूक होती. याच अनुषंगाने या सविस्तर अभ्यासाच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडायचा आहे. सांगा ना. आपण सर्वजण रोज आपला बँक बॅलन्स तपासतो, आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवतो, आपला पोर्टफोलिओ किती वाढला याचा हिशोब करतो. पण समजा जर अचानक आयुष्याने आपल्याला आपण आजवर कमावलेल्या आशीर्वादांचे आणि सदिच्छांचं पासबुक दिले, तर आपण खरोखर किती श्रीमंत असू? हा प्रश्न खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. होय, त्यात किती लोकांच्या दुवा जमा असतील की तो हिशोब पाहिल्यावर आपल्याला जाणवेल की आतून आपण पूर्णपणे कंगाल आहोत. या वेगाने धावणाऱ्या जगात आपण हा गुडविल बॅलन्स किंवा सदिच्छांचा साठा वाढवायला विसरलो आहोत का, याचा नक्कीच विचार व्हायला हवा. कारण जीवनाची खरी सुरक्षितता ही अशाच निखळ आशीर्वादांमध्ये दडलेली असते. या गुडविल बॅलन्सच्या संकल्पनेने खरोखरच एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार प्रकर्षाने मनात येतो. आजच्या काळात आपण आपला जीव वाचवण्यासाठी, सुरक्षिततेसाठी अनेक गोष्टी करतो. आपण भारीतल्या भारी विमा कंपन्या शोधतो, हेल्थ इन्शुरन्स काढतो, सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल्सची यादी तयार ठेवतो. पण या प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि पैशांच्या सुरक्षेमुळेच आपण माणसं म्हणून एकमेकांवर विसंबून राहणं, एकमेकांशी जोडलं जाणं सोडून दिलंय का? तंत्रज्ञानाने आपल्याला आजारपणातून किंवा अपघातातून वाचवण्याचे मार्ग नक्कीच दिले असतील, पण माणुसकी हरवण्याची जी किंमत आपण रोज मोजतोय, त्याचा विमा कुठे काढायचा? खूपच विचारप्रवर्तक मुद्दा आहे हा. यावर नक्की विचार करा. आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद.